गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 28 जानेवारी 2025, मंगळवार आहे. आज पौष कृष्ण चतुर्दशी आहे, शके 1946. उद्या अमावस्या आहे. काल मार्केटमध्ये खूप मजा आली. जे लाईव्ह शेअर मार्केटला बसले असतील ना, होप सो त्यांनी सगळ्यांनी शेअर खरेदी केले असतील, कारण मस्त पडले होते. आणि पडले की आपले चांगले शेअर असतात, हे पडले की लगेच घ्यायचे असतात. काल मला 22,850ला बरेचसे शेअर्स मिळाले आणि कुठले घेऊ आणि कुठले नको असं झालं होतं. एवढं मार्केट छान पडलेलं होतं. तर होप सो तुम्ही घेतले असतील. आणि जसं त्या जाहिरातीतलं स्लोगन आहे, डर के आगे जीत आहे, तर तसंच हे आहे की जर तुम्ही घाबरला नाहीत तर तुमचा विजय नक्की आहे. तुम्ही घाबरलात तर संपलं. घाबरलात तर आहेत ते शेअर पण तुम्ही विकून मोकळे व्हाल आणि हातात काही मिळणार नाही तुमच्या, असं होईल. उलट लॉस तुम्ही बुक कराल. तुम्ही आजपर्यंतचा शेअर मार्केटचा इतिहास पाहिला तर शेअर मार्केट 10, 20, 30, 40% पडतं, पण परत झपाट्याने उभा राहून परत दुप्पट वेगाने वर जातं. कधीही प्री हिस्टॉरिकल कधीही बघा, तुम्ही चार्टवर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मार्केट ज्या ज्या वेळेस पडलेलं आहे त्या त्या वेळेस काही महिन्यातच ते वर गेलेलं आहे. बऱ्याच वेळा काही दिवसात वर गेलेलं आहे. तर हे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. जास्ती काही ॲनालिसिस करायची गरज नाही. जास्ती ॲनालिसिस आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी हेच दाखवत आहेत की निफ्टीला डाऊन जायला काही कारण नाही आहे. ट्रम्प आज एक बोलतो, उद्या दुसरंच बोलतो, त्याच्या विरुद्ध बोलतो आणि करत तर काहीच नाही आहे. त्यांनी आजपर्यंत कुठेही सँक्शन लावलेली नाहीत. प्रत्यक्ष सँक्शन्सवरती सह्या कुठंच झालेल्या नाही. नुसतंच वायफळ तोंडाच्या गप्पा चाललेल्या आहेत, म्हणजे दमदाटी करणं चाललेलं आहे. म्हणजे दोघं मित्र आपल्या भांडतात, तू मला हात लावून दाखव, मी तुला बघतोच, तसं ट्रम्पचं चालू आहे. तर त्याला तो काही म्हणला की मार्केट आपलं इकडं पडतं ढब दिशेने, की ब्रिक्स देशांवर 100% टेरिफ लावीन. आता हा स्विस पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्पला विचारलेला प्रश्न होता की ब्रिक्स देशांबाबतीत तुम्ही काय करणार. त्यांनी जर का स्वतंत्र त्यांचं कॉईन नाही, स्वतंत्र चलन आणलं तर तुमची स्ट्रॅटेजी काय राहील. तर मला वाटतं त्यावेळेस ट्रम्पना लक्षात आलं नाही की ब्रिक्स म्हणजे एक्झॅक्टली त्याचा रोग पुढावरती आहे किंवा काय झालं होतं माहीत नाही. त्यांनी पटदिशीने बोलून मोकळा झाला की 100% मी टेरिफ लावणार. आता 100% टेरिफ लावलं तर अमेरिकेत महागाई किती प्रचंड वाढेल बघा तुम्ही. प्रियांकाचे वडील, महागाई किती वाढेल बघा तुम्ही. अति प्रचंड महागाई वाढेल आणि हे ट्रम्पला परवडणार नाही आहे. ही साधी गोष्ट आहे. पण मार्केटनी काय विचारात घेतलं तर ब्रिक्स देशांवरती 100% टेरिफ म्हणजे भारतावरती 100% टेरिफ लागणार आणि आपलं शेअर मार्केट उडालं. अशा प्रकारचं हे काय म्हणता येईल, अफवा सध्या चालू आहेत आणि अफवा पसरण्यात ट्रम्प नंबर 1ला आहे सध्या. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. आपलं बजेट काय येतं आहे हे खरं आहे आणि 1 तारखेला आपलं बजेट आहे. त्या दिवशी मार्केट पण चालू आहे. शनिवार आहे, शनिवारीसुद्धा आपलं मार्केट बंद असतं, पण यावेळेस बजेटमुळे चालू ठेवलेलं आहे. असं क्वचित घडतं. मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा घडतं आहे. तर निफ्टी खाली पडला, शेअर्स खाली पडले, तर निवडलेले जे शेअर्स आहेत ते लगेच विकत घ्या. FMCGमध्ये चान्स आहे. IT वर लक्ष ठेवा. ITचे शेअर सिलेक्ट करायला सुरुवात करा, अजून घेऊ नका. पण IT आपल्या आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवा फक्त.
IT चे चांगले चांगले शेअर निवडून काढा. IT आणि IT रिलेटेड तुम्ही त्याच्यामध्ये जर का आणखीन डीप गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की नक्की कुठले शेअर्स निवडायचे आहेत. उगीच इन्फोसिस, TCS हे शेअर्स निवडू नका, कारण हे काही फार हालचाल करत नाहीत. विप्रो तर अजिबात घेऊ नका. जे शेअर वाढत जातात, त्यांचा भाव वाढता आहे, असे शेअर्स निवडा. आणि आपण शेअर्स कसे निवडायचे हे गेल्या एका महिन्याभरात भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की कसे निवडावेत शेअर्स, कसे निवडा. तर IT चे शेअर फक्त निवडून ठेवा, घेऊ नका. ते जेव्हा पडतील तेव्हा मी तुम्हाला सांगीनच, तेव्हा तुम्हाला घ्यायला चान्सही मिळेल. जे वर जातं ते खाली येतं. निफ्टीचं अगदी नियम आहे शेअर मार्केटचा की जे वर जातं ते खाली येतं आणि जे खाली जातं ते वर जातच जातं. पण त्याच्यामध्ये शेअर्स चांगले पाहिजेत. तुम्ही निवडलेले शेअर चांगले पाहिजेत. उगीच फालतू 2 रुपयाचा शेअर आहे आणि 5 रुपयाचा शेअर आहे म्हणून विकत घेऊ नका. त्याच्यात तुम्ही फसाल. त्याची किंमत मार्केटने 2 रुपये आणि 5 रुपये का ठेवली आहे? कारण त्या शेअरला काही किंमत नाही आहे. फालतू कंपनी आहे म्हणूनच भाव फालतू आहे. 100 रुपयाच्या आतले कुठलेही शेअर निवडूच नका. बरं, FMCG आहेत त्याच्यातले चांगले शेअर्स बघा, अजूनही ते खालच्या लेवलला आहेत. नंतर आपले ETF तर बहुतेक सगळे ETF खालीच गेलेले आहेत. कुठले ETF हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. निफ्टी बीज आहे, ज्यांना स्थिर भाव पाहिजेले, FDपेक्षा दुप्पट रिटर्न पाहिजेले, त्यांनी निफ्टी बीजसारखा सेफेस्ट पर्याय निवडावा. तो खाली आलेला आहे. त्याच्यानंतर बँक बीज आहे, तोही खाली आलेला आहे आणि तो स्टेबल झाला आहे. मुख्य म्हणजे बँक बीज, म्हणजे आत्ता तो घ्यायला काही हरकत नाही, अजून पडायचे चान्स नाही आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्युनियर बीज म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टीच्या 51 ते 100 कंपन्यांचा इंडेक्स जो आहे त्याचा हा ETF आहे. म्हणजे त्याचा म्युच्युअल फंड जो असतो त्यांनी त्याचे शेअरमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि तो ETF तुम्हाला शेअर्सप्रमाणे विकत घेता येतो, खरेदी विक्री करता येते. तर हा ETF आहे. त्याच्यानंतर मिड कॅप ETF आहे, स्मॉल कॅप 250 ETF आहे. मिड कॅप ETF मी जो म्हणतोय तो मिड कॅप 50 म्हणतोय, मिड कॅप 150 म्हणत नाही आहे. मिड कॅपच्या पहिल्या 50 कंपन्या. तर हा ETF हे सगळे पडलेले आहेत सध्या आणि घेता येण्याच्या भावाला आहेत. आज जरी वर वाढलेले असतील तरी ते फारसे वाढलेले नसतील हे लक्षात घ्या. तर त्या पद्धतीत तुम्ही हे विकत घ्यायला हरकत नाही आहे. तेव्हा इथं वाहतूक चालू झाली, दगडं आणून टाकतायत, नवीन रस्ता करतायत बाहेरच्या बाहेर. गावातला संबंध नाही. ज्यांना बंदरावर जायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाहेर बंदरावर जा. तर असे विकत घ्या. सोनं चांदी अजूनही आवाक्यात आलेलं नाही आहे. आपल्या सांगितल्याप्रमाणे सोनं 75,000 किंवा खाली आलं ती घ्यायला सुरुवात करा आणि चांदी 89 व खाली आली की घ्यायला चालू करा. अजूनही आलेली नाही आहे, अजूनही कळत नाही आहे की नक्की वर जाईल का काय. कारण थोडंसं विचित्र पद्धतीने सोन्या चांदीचं मार्केट हलतं आहे. काय हरकत नाही आहे आपल्याला, जरी वेडावाकडा हलत असलं तरी खाली आलं तर संधी सोडू नका. याच्यानंतर हे भाव तुम्हाला परत कधीही आयुष्यात दिसणार नाही हे लक्षात ठेवा. हे वरच जाणार आहेत. सोनं चांदीचं मार्केट हे वरच जाणारं मार्केट आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी न करता हे शेअर्स विकत घ्या. चला मित्रांनो, आजच्या शेअर मार्केटवर लक्ष ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर 40% करा. ज्यांनी केली असेल 40%, त्यांनी 50 करा. ज्यांनी 50 केली त्यांनी अजून 10-15% इन्व्हेस्ट करा. आणि ज्यांनी 65% इन्व्हेस्ट केली आहे, 70% इन्व्हेस्ट केली आहे, त्यांनी अजून 5% इन्व्हेस्ट करा. 75% जाऊन द्या, 25% हातात ठेवा. जर मार्केट यदा कदाचित पडलंच तर. चला मित्रांनो, गुड डे, हॅपी बाईंग, एन्जॉय करा आजचा दिवस. बाय, सी यू. बाय द वे, पर्यटक नाही आहेत आपल्या इथं,
जवळजवळ नाहीच आहेत. एक फक्त शाळेची ट्रिप गेलेली दिसली, बाकी काही नाही. शून्य पर्यटक आहेत. तर या उद्या परवा, त्याच्यानंतर मी नाहीच आहे. महिना 2 महिने नाही आहे मी. तर या, कधी येताय या, एन्जॉय करू. अजूनही हवा छान आहे, थंडी फार नसली तरी आहे थोडीफार. आत्ता मी 9:15 वाजता उन्हात बसलेलो तरी मला काही विशेष वाटत नाही. म्हणजे बघा. चलो बाय, गुड डे, सी यू.